नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण फ्लावर बटाट्याची भाजी जी लग्नामध्ये जशी खातो ती भाजी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे एक मोठा फ्लावर घेतला आहे. तो मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेला आहे आणि त्याला छान 2 चमचे तेलमध्ये आपल्याला 50% म्हणजे 50% शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला 50% शिजला, थोडा कलर चेंज झाला की त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि सेम कढईमध्ये 2 बटाटे मोठे मोठे तुकड्याने कापलेले आहेत, तेही छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे. आपण लग्नामध्ये तर नेहमी वेगवेगळ्या भाज्या खातोच आणि आधी सुरुवातीला फ्लावर बटाट अशी भाजी असायची, अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी. त्याच पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत. अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी लागते. पुरी भाजी पुरीसोबत खाल्ली जाते किंवा तुम्ही चपाती भात कशाबरोबरही खाऊ शकता. इथे बघू शकता तुम्ही बटाटेसुद्धा छान आपले शिजलेले आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे त्यांचा. त्यानंतर अशा पद्धतीने आपण बटाटेसुद्धा काढून घेणार आहोत. आणि आपण इथे लांब लांब चिरलेले 2 कांदे, ते सुद्धा छान कलर चेंज होईपर्यंत आणि थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता खूप जास्त कलर चेंज करायचा नाही, एकदम डार्क ब्राऊन जसं आपण बिर्याणीमध्ये टाकतो तसं नाही. हलकेसे शिजले आणि थोडा कलर चेंज झाला की मग काढून घेऊया. आणि मी पुन्हा कढईमध्ये थोडं तेल टाकलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण फोडणीला लाल मिरची आणि तमालपत्र टाकलेलं आहे. अर्धा चमचा जिरं आणि 1 पिंच एवढी हिंग टाकलेली आहे. फोडणी छान तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये रफली चॉप केलेले 2 टॅमॅटो घालणार आहेत. टॅमॅटो हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत. आपण आत्तापर्यंत कशातही मीठ घातलं नव्हतं. आता टॅमॅटो शिजवायला आपण मीठ घालूया, म्हणजे टॅमॅटो पटकन शिजतील. टॅमॅटो घालून छान मीठ घालून छान आपल्याला टॅमॅटो परतून घ्यायचे आहेत. वरून मी थोडासा कढीपत्ता घातला होता. आलं, लसूण आणि मिरची यांचा थोडासा वाटलेला जाडसर असा ठेचा टाकला होता. आता आपण काही बेसिक मसाले ॲड करूया, जसं की हळद, चवीपुरतं लाल तिखट आणि इथे मी थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे, म्हणजे तिखट आंबट अशी टेस्ट यायला. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला, अन्यथा स्किप केली तरीही चालेल. टॅमॅटो इथे बघू शकता तुम्ही छान आपले मऊ झालेले आहेत. त्यानंतर मसाले पेटू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि पुन्हा एकत्र सगळं मिक्स करून घेणार आहोत. टोमॅटो आणि मसाले सगळे तुम्ही मसाले जेवढे शिजवाल तेवढ्या भाजीला चव छान येते. त्यानंतर आपण अर्धे शिजवलेले बटाट आणि फ्लावर त्यामध्ये घालूया आणि कांदासुद्धा घालूया आणि सगळं एकत्र छान मऊसूत करून घेऊया. छान मिक्स करून घेऊया, मसाल्यामध्ये पूर्ण भाजी कोट करून घेऊया. अगदी सुंदर चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी झालेली, म्हणजे घरात माझ्या सगळ्यांनाही आवडली आणि मी बनवताच क्षणी संपली. थोडंसं पाणी घालून भाजी आपण शिजवून घेऊया. वरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालूया आणि आपली लग्नामध्ये खाणारी आलू गोबी अशी भाजी तयार आहे.